घेतलीसे आळी 10 गर्भवास सोसिले वनमाळी हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्यावो माझ्या कानाची नाव भरी घ्यावो माझ्या कानाची. काय गोड शब्द आहेत, काय प्रमाण आहेत. ज्या ज्या वेळेला भक्तावरती संकट आलंय तो प्रगट होतो महाराज. मी एक छोटीशी कथा सांगतो लगेच कळेल. त्या धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार. जुगार म्हणजे आताचे पत्ते. तुमच्या मावळात आहे तिकडं मोबाईलवरच आले रम्मी खेळू ना महाराज. मोबाईलवर पत्ते आले. आता सध्या पोरं मोबाईलवर पत्ते खेळतात. आता चौकात बसा आणि गावात बसा असं काही राहिलं नाही. रम्मी खेळू ना. आमच्या गेवराई तालुक्यात तलवाडा नावाचं गाव आहे. त्या गेवराई तालुक्यातल्या तलवाड्यात एक पोरगा रम्मी खेळला. बापानं 15 लाख रुपये ठेवले होते जपून बँकेमध्ये 25 वर्षाच्या कष्टाचे. रम्मीमध्ये घालून टाकले त्याने. रम्मी बिम्मी असं काही खेळत जाऊ नका पोरांनो बरं. मोबाईलवरती पैसे मिळत नसतात, डोक्यातून काढून टाका. सध्या फार वाईट झालंय. प्रत्येक जण मोबाईलमध्येच आहे. मोबाईलचं व्यसन लागलं. कुणीतरी बोललं पाहिजे नाही. व्यसन लागलं माणसाला. प्रत्येक जण त्याच्यातच. कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला. गायक गाता गाता पाहायला लागला. म्हणजे हे आबा नाही बरं का, कावळे महाराज नाही, हे नाही बरं का. कीर्तनकार कीर्तनात पाहतो, गायक गाता गाता पाहतो, पखवाज वादक पखवाजावर मांडून पाहतो, पेटीवाला पेटीवर मांडून पाहतो. तुम्ही बसलेले 2 मिनिटं गेली की लगेच हातात मोबाईल घेतात. सगळ्याचं तेच आहे महाराज. 5 मिनिटाच्या वर माणूस आता मोबाईल शिवाय राहू शकत नाही. प्रत्येक जण माझ्या सहित प्रत्येक जण त्याच्यातच आहे. काही काही जेवताना मोबाईल पाहत. कधी बायको ताट घेऊन गेली मेळ नाही. खाली मातीचे 2-4 घास तोंडात गेल्यावर मग कळालं ताट निघून गेलं. इतका आधीन गेले माणसं महाराज. काही काही पोरं 24 तास त्याच्यातच. 1-1 तास बाजूला बघतच नाही. ते सारखं मोबाईल मध्ये. मी मोबाईल पाहू नका असं माझं मत नाही. त्याची गरज आहे. आता गुगल आहे, युट्यूब आहे, तुम्हाला लागणारी गोष्ट आहे ती विज्ञान आहे. पण त्याचं व्यसन तुम्हाला लागू देऊ नका. ते रम्मी खेळू त्याच्यावर खाली लिहिलेलंच आहे इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. तरी सुद्धा आपले माणसं खेळतात. फार वाईट वाटतं. अशी धबरीबाई एक जाहिरात करायला महिने 1.5 करोड जिते बांधून हाणली पाहिजे पहिली बाई ती. काय लोक महाराज. असे 1.5 कोटी जर मोबाईलवर आले असते ते मावळातली भाताची शेती या लोकांनी केली असते. मोबाईलच खेळत बसले असते ना. नाही. माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला, रम्मी जुगार फिगार खेळत जाऊ नका. ज्याला ज्ञान नाही त्यानं कधीच खेळायचं नाही. धर्मराजाला त्याच्यातलं ज्ञान नव्हतं. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या. शकुनी मामा कवड्या टाकायला बसला होता. चित्र डोळ्यासमोर आणा. एका बाजूला कौरव होते, एका बाजूला पांडव होते. कवड्या टाकल्या जायच्या आणि कवड्या उलट्या पडायच्या. कारण शकुनीच्या हाताला ते वरदान होतं. सगळं कपटच होतं. आता सगळं महाभारत सांगायला वेळ नाही. जशा कवड्या पडल्या तसा डाव हरला गेला. डाव काही 10 रुपयानं नव्हता. मावळकर 20 रुपयानं, कामशेतकर, वडगावकर, कानेकर, पंचक्रोशी सगळं मावळ ऐका. 10 रुपयानं, 20 रुपयानं, 100 रुपयानं, 5,000 डाव नव्हता. डाव इस्टेटवर होता, संपत्तीवर होता. इंद्रप्रस्थ मांडून बोलवलंय. द्रौपदी हात वर करते, विनंती करते, तरी सुद्धा तो ऐकत नाही. दुःशासन तिच्या हाताला धरतो, ओढत ओढतच दरबारात आणतो. ती द्रौपदी म्हणत असते, अरे दुःशासना, ज्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललास ना त्या दरबारात तुझे बाजूचे राहू दे. माझे 5 पती बसलेले आहेत. त्याच्यात माझा भीम आहे, तो गदेनं तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात माझा अर्जुन आहे, तो तुला बाणानं उडवल्याशिवाय राहणार नाही. माहिती नाही व द्रौपदीला. तिला दरबारात आणलं जातंय. प्रत्येक व्यक्तीकडे पाहते तर सगळ्याच्या माना खाली जातात. स्वतःच्या नवऱ्याकडे जाते, माना खाली जातात. म्हणून कधीच डाव खेळू नका गड्या. कधीच डाव खेळू. आपल्या घरच्या माणसाला मान खाली घालावी लागेल याच्यासाठी कधी डाव खेळू नका. सप्ताह त्याच्यासाठी ठेवला अण्णांनी. पैसा लागतोय म्हणून नाही, नाव व्हावं म्हणून नाही, समाजाचं प्रबोधन व्हावं, कीर्तन कळावं म्हणून जर कीर्तन असेल तर घेऊन जागड्या मावळकर घरी. सप्ताह काय टाइमपास आहे का? हो, अण्णांनी सप्ताह का ठेवलाय? काय एवढा समाज जमवतोय? काय एवढा गोड कार्यक्रम थाटात साजरा केला जातोय? काय एवढा खर्च केला जातो? त्याचं उत्तर आहे, कीर्तन जर शिकण्यासाठी असेल तर याच्यातला एक पोरगा आजपासून जर रम्मी खेळला नाही, कुठला व्यसन लागलं नाही, सप्ताह सफल झाला महाराज, कार्यक्रम सफल झाला. पोरांनो, माझी विनंती असेल आपल्या माय बापाची
आपल्या बायकोची मान खाली जाईल असा डाव जीवनामध्ये कधी खेळू नका. फार वाईट असतं बघा. धर्मराजा सुद्धा मान खाली घालतो, अर्जुन सुद्धा मान खाली घालतो, सगळ्यांच्या माना खाली जातात. आणि द्रौपदीला आता कळतं या दरबारात मला वाचवणारं कुणी नाही. तेवढ्यामध्ये आवाज येतो, दुःशासन. आजपर्यंत वहिनी होती, तिचा मान ठेवण्याची गरज होती. ओढा तिची साडी, घाला तिची अब्रू, करा तिला इज्जतीच्या बाहेर. आंधळ्याची मुलं म्हटली होती ना, दाखवा तिला आपण कशी आंधळे आहोत. जे घडायला नको होतं ते घडतं. दुःशासन द्रौपदीच्या साडीला हात घालतो. ऐका, आणि विश्वाच्या मालकाला द्रौपदी हात वर करून आवाज देते, ओठे गुंतनासी द्वारकेचा राया, ओठे गुंतनासी द्वारकेचा राया, वेळ नाच गया नाही येना, वेळ नाच गया नाही खयाला विये. वा वा गायक वा. वेळ कास खयाला वियेला, खयाला वियेला. ओ वा वा. कावळे महाराज त्याच्यासाठी कीर्तनकार पाहिजे बरं. वा, गोड प्रमाण. वेळ कास खयाला वियेला, लावियेला. हात वर करून विश्वाच्या मालकानं देवा त्या द्रौपदीनं आवाज दिला, देवा या दरबारात मला वाचवणारं कुणी नाही. माझ्या साडीला कुणीतरी हात घातलाय, माझे नवरे मान खाली घालून बसले. धाव रे देवा. इतक्या स्पीडनं देव धावला. आपले 7:45 वाजल्यामुळं एवढ्या स्पीडनं धावला. त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे. इकडे बघा, द्रौपदीच्या लागी नारायणी. इतक्या स्पीडनं धावला. पालखी चालू, पालखी. ऐका ऐका, काय काय काय. एवढ्या स्पीडनं देव धावला, एवढ्या स्पीडनं धावला. त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणी. आणि देव आला आणि देवानं विचार केला की द्रौपदीची साडी ओढतोय दुःशासन. देवानं तिला साड्या नाही पुरवल्या. हे जरा नीट ऐका. साड्या नाही पुरवल्या, देवच साडी झाला. कौरवी वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, आली माऊली. वस्त्रे कैसी झाली माऊली. जय हो. झाली माऊली, सुख से सोया नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण, कि भज मन नारायण. आपला जन्म काय उगीच थोडी मिळाला, टाइमपास म्हणून थोडी मिळाला. जन्म संधीचं सोनं करण्यासाठी माणसाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट आहे आपल्या जन्माला. काय उद्दिष्ट आहे? नरदेह निधान लागले हाती,
उत्तम सार उत्तम गती. काय गोड शब्द आहे संतांचे, उगीच थोडी मिळाला. मिळालेली संधी कधी दवडायची नाही. लक्षात ठेवा, संधी परत कधी मिळत नसते मावळकर. संधी एकदाच मिळते. संधीचं कोळसा करू नका, संधीचं सोनं करा. लक्षात ठेवा, हे आमच्या विठ्ठल परिवारा आयोजित सुनील अण्णाचा सप्ताह म्हणजे संधी आहे. 100 गावाहून लोक येतात, बसायला जागा पुरत नाही. हे तुम्ही केलेलं संधीचं सोनं आहे बरं का. संधीचं सोनं करा. कीर्तन म्हणजे संधीचं सोनं आहे, भजन म्हणजे संधीचं सोनं आहे, पंगत म्हणजे संधीचं सोनं आहे, एक विचाराची माणसं तयार होणं म्हणजे संधीचं सोनं आहे. संधीचं सोनं करत चला. संधीचं सोनं कुणी केलंय? छोटीशी कथा माणसाच्या उद्दिष्टासाठी आणि पुढे जातो. जशी देवाच्या उद्दिष्टाची कथा ऐकली तशी माणसाच्या जन्माच्या उद्दिष्टाची कथा ऐका. कसं केलं पाहिजे संधीचं सोनं? त्या रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. तापस वेश विशेष उदास 14 बरस राम वनवास. काय गोड वर्णन आहे बघ. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाय. राघवा, तुला 14 वर्षाचा वनवास. पहिल्या वरानं मी भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं मी तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. असंच आहे जीवन. सकाळी माहिती होईल तुम्हाला, खूप आनंद झाला, आणि संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल त्यात आपला एकुलता एक मुलगा कधीच आपल्याला दिसणार. असंच आहे जीवन. यालाच म्हणतात संसार मावळकर. सकाळी माहिती होईल तुम्हाला खूप पैसे मिळाले आज, आणि संध्याकाळी बातमी येईल की आता आपली आई या जगात राहिली नाही. यालाच म्हणतात जीवन. असंच आहे जीवन. या जगामध्ये ऐका गड्या, सुख आलं की माजू नका आणि दुःख आलं की लाजू नका. चालत राहणारं गणित आहे मार. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. तुकोबराय म्हटलं आम्ही सुखातही भजनच केलं आणि दुःखातही भजनच केलं. कोण म्हणतं संतांना दुःख आलं नाही? आलं ना महाराज. दुःखातही भजन केलं आणि सुखातही भजन केलं. सुखातलं भजन तुम्हाला कधी हुरळून देणार नाही आणि दुःखातलं भजन तुम्हाला कधी मरू देणार नाही. लक्षात ठेवा, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. तसंच झालं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती काय लिहिलंय कधी कुणाला माहिती नसतं. मावळकर, आपला चांगला हात कोणत्या भविष्यवाल्याला कधी दाखवू नका बरं. एवढा चांगला हात कोणत्या भविष्यवाल्याला दाखवत जाऊ नका. भविष्य कळणारे ज्ञानोबा आहे, तुकोबा आता राहील. पैसे कमवणारे आहेत. आता चांगला हात दाखवू नका. तुमच्या प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं असतं ते कधी चुकत नसतं. तुमचा ज्ञानोबा तुकोबावर विश्वास असेल, संतांवरती विश्वास असेल तर ऐका. जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा टळे ना. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. प्रभू वनवासात जातात. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले, सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विधना तेरे
लेख किसी के समझ न पाते हैं. कायम ध्यानात ठेवायचं, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जी लिहिलंय त्याच्यात आपण बदल करू शकत नाही. राम प्रभू वनवासात निघून जातात, लखनजी सुद्धा बरोबर जातात. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती. ओ माझ्या बहिणींनो, संकट आलं तुमच्या संसारावर तर नवऱ्याची साथ कधी सोडू नका. श्रीमंत होतात तुम्ही, गरीब झालात, ऐका गड्या. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. रामकथा करणारा महाराज आहे मी अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं की कथा येईल. सगळी कथा ऐकून घ्या, युट्यूबला आहे, वेळ कमी आहे. अर्थ असा आहे, राम लक्ष्मण सीतामाई. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. राम लखनजी आणि सीतामाई वनवासात निघून जातात. शरवीचा काठ जातो, तमसेचा काठ जातो आणि आता गंगेचा काठ येतो. बघा गड्या, आणि आता पलीकडच्या काठाला जायचंय म्हणून आता वनवासी झालेले असतात प्रभू, अयोध्या सोडून आलेले असतात. माझ्याकडे बघा, अयोध्या परत जाते. सुमंत सुद्धा आता परत जातात. एका द्रोणामध्ये वडाचा रुचिक आणला जातो. तो वडाचा रुचिक केसाला लावला जातो. महलामध्ये राहणारे प्रभू आता काट्यामधून चालत असतात. याला जीवन म्हणतात. ऐका रे दादांनो, घरी घेऊन जा. माणसानं जन्माचं संधीचं सोनं कसं केलं पाहिजे याच्यासाठी कथा सांगतोय. एवढी कथा शिकलात तरी माझा प्रवास सुखाचा होईल. आपल्या नववर्षाच्या स्वागताला एवढी कथा घरी घेऊन जा. विठ्ठल परिवार आयोजित आमदार सुनील अण्णा शेळकेंच्या कार्यक्रमात अक्रूर महाराज साखरे आले होते. एक कथा सांगून गेले. एक वर्षभर ध्यानात ठेवा, फार महत्वाची असेल. तुमचं जीवन संधीचं सोनं करण्यासाठी घालवा. कथा एवढी ऐका गड्या, फार गोड आहे. आता पलीकडच्या काठाला जाण्यासाठी त्या काळामध्ये उड्डाण पूल नव्हते, नितीन गडकरी नव्हते, उड्डाण पूल नव्हते, म्हणजे रोड नव्हते. त्या काळात नाव असायची, नावाडी असायचा. आणि पलीकडच्या काठाला जायला एकच साधन, नावाडी आणि नाव असायचं. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला होता. आणि प्रभू रामचंद्रानं आता हात जोडून त्या नावाड्याला हाक मारली होती. इकडे बघा बरं, हात जोडून विनंती केली होती, ए नावाडी अरे अलीकडे. आणि तो पलीकडच्या काठचा नावाडी कावळे बाबा अलीकडच्या काठाला आला होता. आणि आता अलीकडच्या काठाला तो उतरला नावेतून. प्रभूनं त्याला हात जोडले. बघा, एवढं वाक्य माझं ऐका. हात जोडत चाला. तुम्हाला ज्याच्याकडून काही मिळवायचंय ना, हात जोडल्याने मिळतं. बघा, छाती काढून नाही मिळणार. हात जोडून आमदार होता येतं बरं. हात जोडून तुम्हाला मंत्री सुद्धा होता येतं. हात जोडल्याने सगळं मिळतं, छाती काढल्याने काही मिळत नाही. विनंती असेल बरं का. थोरपणा पराची सांडीजे, माऊली म्हणतात, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगा धाकुटे हुईजे, तै जवळीक माझी लहानपण देगा देवा. हा, लहानपण देगा देवा. वा भजन, वा काळकरी, वा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण. ओ मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा
एवढा अभंग रोज शिका. आमदार झालेला माणूस सप्ताह करत नाही बरं. आमदार व्हायच्या आधी केले असतील, पण आमदार झाल्यावर कीर्तन महोत्सव ठेवणारा सुनील अण्णासारखा एखादा असतो महाराज, लक्षात ठेवा. कारण ते लहान आहेत, समाजासाठी लहान झालेले आहेत. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा रवा, लहानपण देगा दे. किती चाली म्हणता येतील, कितीतरी अभंग आपल्याला सांगता येतील. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहान काय हरकत आहे लहान व्हायला. हात जोडले पाहिजे. खूप खूप मोठं होता येतं हात जोडून. मला खरं सांगा, तुकाराम महाराज एवढा श्रीमंत कोण आहे जगात? बोला बोला. तुकोबाराय तुकाराम महाराज एवढा श्रीमंत कोण आहे जगात? तुकाराम महाराज. अहो 2-4चा अभंग पाठ येतो आपल्या, 10-5 अभंगावर कीर्तन करता येतं आपल्याला. 5-50 साली आहेत आपल्याकडे, 200-500 बोल आहेत तुमच्याकडे, तरी लोक तळ हाताच्या फोडाप्रमाणे महाराज आले महाराज आले महाराज आले. अहो कल्पना करा, 10-5 अभंग पाठ येतो आपल्या, 2-4 अभंगाची टिपणं बसलेली आहेत आपली. काय महाराज, वा महाराज, काय महाराज. कल्पना करा, ज्यांनी गाथा लिहिला ते केवढे असतील महाराज, किती श्रीमंत असतील. तुकोबाराय. अहो तुमच्या मावळात भजन केलं इथं भामचंद्रावर, घोरडेश्वरावर तुकोबारायनी. कल्पना करा, एवढे श्रीमंत तुकोबाराय. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. पण लहान किती आहेत बघा, लहान. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. काय नम्रता आहे महाराज. एका बाजूला संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज, ऐका रे मावळकर. एका बाजूला संप्रदायाचे कळस तुकाराम महाराज, पण स्वतःला पायाची वाहन म्हणतात. पायाची वाहन आपण आहेत महाराज, ते नाहीत. आपण पायाची वाहन आहेत, आपण कळस समजायला लागलोय. ते मात्र कळस असूनही पायाची वाहन समजतात. लहान झालं पाहिजे गड्या, लहान असलं पाहिजे, हात जोडले पाहिजे. सिद्धांतगिरी घेऊन जा. ऐका, एवढा सुंदर सप्ताह, एवढा कीर्तन महोत्सव मावळामध्ये भरतो. महाराष्ट्र त्याची स्तुती करतोय. महाराष्ट्रभर आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्ताह चाललाय. मी कालपासून याचं स्टेटस ठेवलं. कितीतरी लोकांनी मला फोन करून विचारलं, महाराज कोण करता हा सप्ताह? अरे म्हटलं, तो लहान झालेला आमदार आहे. आमदार आहे पण तो लोकांसाठी लहान झालाय. हात जोडतोय, समाजाचं कल्याण करतोय, लोकांना हरिभक्ती करतोय, पंगत घालतोय, पंक्तीला वाढतोय. लहान झालं पाहिजे. लहान असलं की लोक तुम्हाला मोठं करत असतात, डोक्यावरती घेत असतात, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत असतात. अरे कुठं अशी लोक पैसे देऊन येत नाहीत लोक महाराज, आमचा अनुभव आहे. घरी घेऊन जा. लोक फक्त लहान झालं की येतात, तुम्ही हात जोडले की येतात. आजही तुकोबारायांकडेच लोक येतात, माऊलीकडेच लोक येतात. लहान झालं पाहिजे. चला, सिद्धांत ध्यानात ठेवा. हो, रामचंद्र लहान झाले. नावा तयार करणारा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमभ्यम. म्या बोलविल्या बिदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाती चालिता. म्याची न्या मिलू साता काळू ग्रासे तसे भूता. ये म्हणे गते पंडू सुद्धा कडे जायच. ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. कोण भगवान तुझी या सत्य वेदासी बोलणे. हा बोला. ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे.
विश्व ज्याच्या ताब्यात, वेद ज्याच्या ताब्यात, सृष्टी ज्याच्या ताब्यात, कितीतरी नावा तयार होऊ शकतात, कितीतरी नावाडी तयार करू शकतो असा भगवान हात जोडतो. ही नावाडी, अरे पलीकडच्या काठाला जायचं, ही माझी पत्नी सीता आहे आणि माझा भाऊ लखन आहे, आम्हाला वनवास मिळालाय, पलीकडच्या काठाला जायचंय, तुझे नाव पाहिजे. तो नावाडी म्हटलं माझं नाव केवट आहे, माझा उद्योगच आहे, या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडायची, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला, आणि हेच काम करतो मी, माझा दुसरा काही उद्योगच नाही, एवढंच येतं मला. मला आबांसारख्या वारकरी चाली येत नाही, येवले गुरुजीसारख्या ताना मारता येत नाही, सोमनाथ महाराजासारखा माझा आवाज उंच जात नाही, कावळे महाराजासारखी सरगम मला म्हणता येत नाही, मला अक्रूर महाराजासारखं बोलता येत नाही, संगीताताईसारखं कीर्तन मला करता येत नाही, मला अजित महाराज सुजित महाराजासारखा दातीन धाडा वाजवता येत नाही. मला एवढंच काम येतं, या काठची माणसं नावेत बसायची, पलीकडच्या काठाला नेऊन सोडायचे, पलीकडच्या काठचे भरायचे, अलीकडच्या काठाला आणायचे, एवढंच जमतं मला. आणि आज तुम्ही माझ्याकडे आलात, माझं कामच ते. पण काय झालंय, ही नाव मला तुम्हाला द्यायची नाही. जगातला पहिला व्यक्ती बघा देवाला नाही म्हणणार. इथं आपण देवाच्या बायकोला नाही म्हणत नाही. सांगणारच पुढे लक्ष्मी लक्ष्मी कुणाला नकोय, देवाची बायको कुणाला नकोय लक्ष्मी. प्रत्येक जण आम्हाला लागतंय, आम्ही म्हणतो द्या द्या, कोण नाही म्हणत, सगळ्याला पाहिजे. इथं आपण देवाच्या बायकोला नाही म्हणत नाही, तिथं देवाच्या बायको सहित देव हात जोडून उभा आहे. एक केवट पलीकडच्या काठाला जायचं, नाव पाहिजे, तो केवट म्हणतोय मला द्यायची नाही. काय भाव आहे बघा. संधीचं सोनं कसं करायचं, नवीन वर्षाची सुरुवात आहे, अण्णांनी मला 8:45 पर्यंतची वेळ दिलेली आहे, खालूनच चिठ्ठी आली, आता 9 वाजेपर्यंत करा कीर्तनच तसं. काळजी करू नका, वेळच तशी वाढून आलेली आहे. मला धाक पडला होता 8:30ला कसं संपू मी आता, पण आता वेळ थोडी आलेली म्हणून ऐका माझं. खरंच सांगतो, फार गोड आहे. तुम्ही 1 वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवाल, फार सुंदर आहे, शिकण्यासाठी आहे ना. ऐका ना, मला नाव द्यायची नाही. रामप्रभू त्याला म्हटले तुला माहिती आहे का मी कोण आहे? म्हटले कोण? नावा तयार करणारा राम आहे मी. तुझ्यासारखे नावाडी 1 मिनिटात तयार होतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील. तो म्हटलं मग करा ना. मी कुठं नाही म्हटलं, मी नाही म्हणत नाही. तुम्ही तुमची तयार करा, नावा तयार करा, नाव मला माझी द्यायची नाही. माझी नाव माझ्या मालकीची आहे, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला नाव द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटलं अरे एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात, मी जावं म्हणून, गावागावात सप्ते चाललेत मी जावं म्हणून. रामकृष्ण हरीचा जप चाललाय, 1 किलोचे टाळ छटाकावर आलेत वाजू वाजू, अजून मी सप्त्यात नाही, गावात नाही, महाराजाच्या स्वप्नात नाही, आणि मी आलोय तुझ्याकडून, तू मला नाही म्हणतो. तो म्हटला तुम्ही आलात ना, मी थोडी आलोय नाव घेऊन, नाव माझी, मला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले का द्यायची नाही? ऐका आता. तो केवट म्हटला प्रभू काय झाले, मागच्या महिन्यामध्ये मी जानकी मातेच्या लग्नाला चालले होते स्वयंवराला. विश्वामित्र ऋषीच्या बरोबर जात असताना एक आश्रम तुम्हाला लागला, आणि त्या आश्रमामध्ये एक दगड बनलेली शिळा होती, आणि चालता चालता तुमचा एक पाय, इकडे बघा, त्या दगडाला काय नव्हतं, काय नव्हतं, टॉपदार लय तत्पर आहेत बाबर का, इकडे बघा, असा पाय लागला, कशाला बाटलेला नाही, पाय लागला दगडाला, आणि दगडाची बाई झाली. इकडे बघा, तुमचा पाय दगडाला लागला आणि दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाकाणली, लंका दहन केली हनुमंत का, असं एक प्रमाणे. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाचे झाली, असं एक. पदी लागता दिव्य भोवनी गेली, तुमचा पाय लागला दगडाची बाई झाली. म्हटले हो मागच्याच महिन्यात. म्हटले मग तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. कशाची? दगडाची. इथं तुमचे दोन्ही पाय माझ्या लाकडाच्या नावेला लागणार. माझे नाव लाकडाची आणि तुमचे दोन्ही पाय कुठं मांडायचे? नावेत माझ्या. तिथं दगडाची बाई झाली, इथं तुमचे दोन्ही पाय लागले आणि माझ्या नावेची बाई झाली. तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, MIDC नामकन तमकन टाळून गेलो मी, आणि तुमची दुसरी कुठून सांभाळू? तिच्यातच चिकाडचे काठचे माणसं तिकडचे आणू आणू परेशान झालो मी. नाही यार म्हटलं असं कुठं होत असत, झाली ना म्हटलं. म्हटलं मग आता, म्हटलं एक काम करावं, तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल प्रभू, एक काम करावं लागेल. काय करावं लागेल? काय नाही म्हटले, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल, आणि मग तुमचा पाय, कारण तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती,
तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती. काय करावं लागेल, तुमचे पाय एकदा धुवून काढले, मातीच्या वेगळे पाय माझ्या नावेत मांडता येतील. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे, त्यानं ती काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MH 90, MH 85, MH 75 या जुन्या ज्या डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या, आडव्या कुंकावाल्या, नाकात नथनीवाल्या ज्या जुन्या माथाऱ्या आहेत, त्यांना भाकरी करायला काठवट असे. बरोबर आहे आजी? ते बघ, त्या आजीने मान हलेली अशी बरं. काय काठवट? आता ही MH 16, 15, 20 यांना ती काठवट नाही. आता तिनं गुगलला म्हणायचं काठवट, उखळ, तशी चित्रामध्ये येईल. आता ते राहिलं नाही. आता ती काठवट असायची, ती आणली त्यानं. वेळ कमी आहे माझ्याकडे बघा. काठवट खाली मांडली, प्रभू रामचंद्राचा उजवा पाय पात्रामध्ये मांडला. इकडे बघा, फार गोड कथा आहे. संधीचं सोनं कसं करता येतं, एक वर्षभर 1 तारखीचं कीर्तन तुम्ही विसरणार नाही. ऐका रे, असा पाय त्या काठवटीमध्ये मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतत होती. काय तिचं भाग्य, ती पाणी ओतत होती, पण केवट पाय धुवून काढत होता. पाय धुवून झाला, उजवा खाली गेला, डावा पात्रामध्ये आला. डाव्याला पाणी सुरू झालं, डावा सुद्धा आता धुवून झाला. निघायचंच नावेकडे, तेवढ्यात तो केवट म्हटला, हो तिकडं कुठं निघाले, उजव्याला माती लागली. मांडा. उजवा पात्रात यायचा, डावा खाली जायचा. डावा पात्रात आला, उजवा खाली जायचा. कोणता एक पाय पात्रात आला की एक खाली जायचा, त्याला माती लागायची. अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. बायकोनं धुतले, आईनं धुतले, भाऊजाने धुतले, भावानं धुतले, मित्रानं धुतले, भावकीनं धुतले, अख्ख्या मावळनं धुतले. मावळनं, नुसता अन्नाचा सप्ताह नाही ना हा. अय मावळ, हा सप्ताह अन्नाचा नाही, हा सप्ताह मावळचा आहे. मावळ मावळ मावळ. प्रत्येक जण म्हणतोय आमचा सप्ताह आहे म्हणून तर गर्दी आहे. नुसता सुनील अण्णाचा सप्ताह आहे का? हा सप्ताह आमच्या सगळ्या मावळचा आहे म्हणून तर एवढी गर्दी आहे, म्हणून तर एवढा समाज आहे. समाजाकडे आणीच जा बरं, हे जरा गरमी जाती जरायची. विठाला विठा. जसे सगळ्या मावळने आज भक्ती संप्रदायात पाऊल टाकलंय, जे जे कार केलाय, माझ्या ज्ञानोबा तुकोबाचा जे जे कार कुठं चालू आहे, जा मावळात. आणि आमच्या सुनील अण्णाचा सप्ताह पाहून या विठ्ठल परिवार आयोजित. काय सप्ताह आहे, काय गोड वातावरण आहे, काय पंगत आहे, काय अन्नदान आहे, काय समाज आहे. लक्षात ठेवा, सगळ्या मावळणी पाय धुतल्यासारखी सगळ्या कुटुंबानं पाय धुतले. इकडे बघा, आणि पाय धुवून इकडे बघा, इकडे बघा, पाय धुवून आता प्रभूला नावेमध्ये बसवलं. त्यानं वेळ कमी आहे, प्रभू आता नावेत बसले, नाव निघाली. आणि आता पलीकडचा काठ जवळ आला. आणि जसा पलीकडचा काठ जवळ आला तसा केवट जोरा जोरात हसायला लागला. जोरा जोरात हसायला लागला, खदा खदा हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय? आमच्या अंगावर वल्कल आले म्हणून हसतो की काय? काय झालं काय हसायला? म्हटले प्रभू तुम्हाला नाही हसत. म्हटले मग तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं? कशाचा दगडन, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय हो? म्हटलं म्हणजे म्हणले इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीने त्या आईला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बायको दगड झाली होती, तिने उशाप मागितला होता आणि ते त्यांच्या मुखातून गेलं. रामप्रभूचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लाव, पोरांना पाय धुवायला लाव, आईला पाय धुवायला लाव, आणि आता म्हणतो काही नाही. केवटाचं उत्तर ऐका मावळकर. केवट म्हटला प्रभू खरं सांगू, तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले. ओ प्रभू, विश्वाचा मालक, नावा तयार करणारा माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी. आणि तुम्हाला फसून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे प्रभू. असं संधीचं सोनं करा बरं. हा सप्ताह म्हणजे संधी आहे बरं. हे कीर्तन महोत्सव म्हणजे संधी आहे. लाख कामं सोडा गड्या, विठ्ठल भजनाला या. लाख कामं सोडा, 5 दिवसामध्ये हरिपाठाला या. लाख